आपल्या लाडक्या नेत्याच्या विजयासाठी कार्यकर्ते विविध प्रकारे नवस उपक्रम आणि प्रचार करत असतात. अशातच श्रद्धा आणि निष्ठेचे उदाहरण कराड तालुक्यात पाहायला मिळाले. कराड तालुक्यातील खंडोबाची पाली येथील भूषण शंकरराव सेजवळ या युवकाने कराड उत्तरचे दमदार नेतृत्व रामकृष्ण वेताळ यांच्या सुविद्य पत्नी सौ विद्याताई रामकृष्ण वेताळ या कोपर्डे हवेली जिल्हा परिषद गटातून विजयी व्हाव्यात यासाठी पाली ते श्री ज्योतिबा मंदिर येथे सायकलवरून प्रवास करण्याचा नवस केला होता. दरम्यान कोपर्डे हवेली जिल्हा परिषद गटातून सौ विद्याताई वेताळ यांनी दणदणीत विजय संपादन केला. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील अपक्ष उमेदवारांमध्ये मोठ्या मताधिक्याने विजयी होत त्यांनी लक्षवेधी कामगिरी केली. या विजयानंतर भूषण सेजवळ व त्यांच्या कुटुंबियांनी आनंदोत्सव साजरा करत आपला नवस पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. रविवार दिनांक 22 रोजी सकाळी सुमारे 7 वाजता भूषण सेजवळ यांनी खंडोबा मंदिरातून सायकल प्रवासास सुरुवात केली. शिवडे येथील मसूर फाट्यावर कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. त्यानंतर कराड येथील दत्त चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून कोल्हापूरकडे प्रयाण केले. दत्त चौक येथे कराड उत्तरचे नेते रामकृष्ण वेताळ यांनी स्वतः उपस्थित राहून भूषण सेजवळ यांच्या सायकलवारीचे स्वागत केले व त्यांचे निष्ठेचे कौतुक केले. तसेच भाजपचे कराड उत्तरचे माजी अध्यक्ष शंकरराव सेजवळ, सूर्यकांत पडवळ, निलेश भंडारे, अमोल थोरात, मलकापूर नगर परिषद नगरसेवक दादा शिंगण, शिवप्रतिष्ठान नेते अमोल आमले यांच्यासह अनेक कार्यकर्ते स्वागतासाठी उपस्थित होते. या सायकलवारीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून श्रद्धा, निष्ठा आणि नेतृत्वावरील प्रेम याचे हे प्रेरणादायी उदाहरण आहे. पालीचे भूषण सेजवळ आहेत. पालीच्या खंडोबावरून कोल्हापूरला चालले. तुम्ही विजय व्हावं म्हणून नवस केलं होतं, काय प्रतिक्रिया होती? खरं तर सातत्यानं माझ्यासारख्यावरती प्रेम करणारा माझा सहकारी सवंगडी छत्रपतींचा मावळा परवा झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये विद्या रामकृष्ण वेताळ हे उमेदवार आणि त्यांचे खालचे 2 उमेदवार निवडून यावे म्हणून त्यांनी खंडेरायाला आणि ज्योतिर्लिंगाला नवस बोललेलं होतं आणि ते नवस फेडण्यासाठी ते सायकलीवरून जाणार आहेत आणि ते पालीमधून इथं छत्रपती शिवरायांचं दर्शन घेऊन हे आता ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी नवस फेडण्यासाठी निघाले आहेत. असे कार्यकर्ते, अगदी प्रामाणिक कार्यकर्ते माझ्याबरोबर ताकदीनं उभे राहिले. त्यामुळं खऱ्या अर्थानं आपला परवा अपक्ष उमेदवार विद्या रामकृष्ण वेताळ यांचा प्रचंड बहुमताने विजय झाला. भाऊ, तुमच्यावर अनेक कराड उत्तरमध्ये लोक प्रेम करतात, काय खासियत आहे तुमची? खरं तर मी राजकारणातला पुढारी म्हणून कधीच वावरत नाही. मी माझे सवंगडी खरं म्हणायला गेलं तर मी पारिवारिक पद्धतीनं लोकांशी संवाद साधत असतो. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये गेली 15-16 वर्ष माझे ज्यांच्याशी संबंध आले ती सगळी लोकं ही माझे पारिवारिक संबंध असलेली लोकं आहेत. त्यामुळं अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध असल्यामुळं खऱ्या अर्थानं असे भूषणसारखे कार्यकर्ते प्रामाणिक झोकून देऊन अनेक वर्ष माझ्याबरोबर काम करत आहेत आणि त्याची भावना झाली की आमच्या नेत्याला कुठंतरी पुढं जाता यावं, किंबहुना समाजातल्या चांगल्या घटकाला लोकशाहीमध्ये न्याय मिळावा म्हणून अशी लोकं ताकदीनं माझ्यासारख्या सामान्य माणसाबरोबर उभी राहिली.